माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजचा हा दिवस आपल्यासाठी एक विशेष आणि एक आनंदाचा दिवस आहे. कारण आपण आज दोन सोहळे साजरे करीत आहोत. एक म्हणजे स्वर्गीय गौरवाची आपल्याला आठवण करून देणारी मरेचे स्वर्गानयन, आणि दुसरं म्हणजे आपले देशाचे स्वातंत्र्य दिन. असे दोन मोठे सोहळे आपण आज साजरे करीत आहोत. आणि ह्याच्यामधला संबंध काय? मर्या माता खऱ्या स्वातंत्र्याचा आपल्याला अर्थ शिकवत आहे. आणि स्वातंत्र्य दिन जो आपण आज साजरा करीत आहोत, स्वातंत्र्यासोबत आपल्याकडे असलेल्या जबाबदारीची जाणीव आपल्याला करून देत आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या दोनही सोहळ्यांवर आज मी माझे विचार तुमच्यासमोर मांडत आहे. कदाचित सर्वांनाच ते आवडतील असं नाही, परंतु याच्यामध्ये सत्यता आहे आणि ह्याच्यावर मननचिंतन करणं आज आपल्याला खूप गरजेचं आहे. सर्वात प्रथम आपण मरियेचे स्वर्गानयन साजरे करीत आहोत. मरिया, जिने देवाला हो म्हटले, अशी ही एक पवित्र स्त्री. माझ्या प्रिय बंधूंनो, मरियेचे महानत्व किंवा मरियेची महानता ही संपत्तीमुळे किंवा अधिकारामुळे किंवा प्रशस्तीमुळे नव्हती, तर त्याचे जे महानत्व होतं ते देवावरील विश्वासात आणि संपूर्ण होकारात होते. आणि म्हणून आज आपण तो सण साजरा करीत आहोत. म्हणून मरेकडे स्वतःचं जीवन जगण्याचे स्वातंत्र्य होते. देवदूताला हो किंवा नाही म्हणण्याचे स्वातंत्र्य होते. परंतु तिने जे स्वातंत्र्य निवडले ते खरे स्वातंत्र्य होते. ते म्हणजे सत्याचे स्वातंत्र्य, योग्य प्रेमळ निवडण्याचे स्वातंत्र्य तिने स्वीकारले. आणि हे नाही की मला जे करायचे आहे ते मी करीन. आजचा हा समाज आहे, हे दुसरा जो आहे मुद्दा आहे त्याच्यावर अवलंबून आहे. मला जे काही करायचं आहे मी ते करीन. आणि हेच आजच्या ह्या जगामध्ये आपल्याला सांगितलेलं जात आहे. माय लाईफ, बाकीचं दुसऱ्यांचं मला काही पडलेलं नाही. आणि म्हणून त्यांचं मार्केट वाढवण्यासाठी तुमच्याकडे जर का हे असेल तर तुम्ही आनंदी होणार. तुम्ही हे विकत घ्या म्हणजे तुम्ही सर्वश्रेष्ठ होणार. स्वतःचा विचार करा म्हणजेच तुम्हाला जे काही प्रतिष्ठा हवी आहे ती मिळेल. आणि हे जग सांगत आहे. आणि इथं मरियेचं महानत्व आहे ते त्याच्यामध्ये नाही, तर तिच्या निवडलेल्या मार्गामध्ये आहे. सत्याचा मार्ग, योग्यतेचा मार्ग आणि प्रेमाचा मार्ग. आणि म्हणून आज मरियेचे जे स्वर्गनयन आहे ते आपल्याला काय सांगत आहे? परमेश्वराने किंवा देवाने मरियेला शरीर आणि आत्म्यासह स्वर्गीय गौरवात घेतले. आणि म्हणून आपल्याला हा संदेश आज दिलेला आहे की आपल्या पृथ्वीवरील जीवन हे शेवट नसते, तर आपल्याला एक आशेचा संदेश देऊन जात आहे. दुःख, संघर्ष, क्रूस हा शेवट नाही, तर आपल्या जीवनामध्ये एक प्रकारची आशा असायला पाहिजे. आणि ते आशेची जीवन जगणे म्हणजेच खरे स्वातंत्र्य होय. आणि आपल्या भारताला सुद्धा जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते बलिदानातून मिळालेले स्वातंत्र्य आहे. बलिदान म्हणजेच काय? ज्यांनी आपल्या स्वतःच्या सुखाचे बलिदान केले, आपल्या कुटुंबाचे बलिदान दिले, आपले करिअर, आपले जे काही स्वप्न होती, आपल्या आकांक्षा होत्या त्याचे बलिदान केले. त्यांनी जीवनाचा त्याग केला, कारण स्वातंत्र्याची किंमत असते.
आपल्याला हे स्वातंत्र्य 1947 ह्या दिवशी मिळालेलं आहे. बट दॅट इज नॉट ॲन एंड, दॅट वॉज जस्ट अ बिगिनिंग. आज आपण 80वा आपला स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत आणि आपण त्या दिवशी कशा प्रकारे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले म्हणून गौरवाने तो सण साजरा करीत आहोत किंवा तो दिवस साजरा करीत आहोत. परंतु तो फक्त ती फक्त सुरुवात होती, शेवट नव्हता. आणि त्याचा शेवट आपल्या प्रत्येकाला करायचा आहे त्या स्वातंत्र्याचा. आपण फक्त त्या दिवसाची आठवण करून गौरवितो किंवा गौरव गात असतो, परंतु आता आपल्या जीवनामध्ये काय चाललेलं आहे ह्याचं कुणालाही पडलेलं नाही. आणि म्हणून आपण कोणता भारत निर्माण करीत आहोत? सन्मान, गरीब, शिक्षण, महिला आणि मुली यांची सुरक्षितता, धर्म, भाषा, भरपूर संस्कृतीचे लोक आपल्याकडे आहेत. आपल्यामध्ये प्रेम आणि शांतता आहे का? आपल्या देशामध्ये आपण कुठला भारत निर्माण करीत आहोत? भ्रष्टाचार, हिंसा, द्वेष, भेदभाव यांना सर्व स्थान आहे की नाही? जर काय हे सर्व होत असेल तर आपण खरोखरच म्हणत असाल का आज 80 वर्षानंतर आपण खरे स्वातंत्र्य आहोत का? आपल्याला खरोखरच स्वातंत्र्य मिळालेलं आहे का? 80 वर्षा अगोदर हो, आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालेलो होतो, पण आज खरोखरच आपण स्वतंत्र जीवन जगत आहोत का? हा मोठा प्रश्न आहे आणि याच्यावर मननचिंतन करणं हे खूप गरजेचं आहे. आणि म्हणून आजचा हा दिवस हा फक्त भूतकाळ आठवण्याचा दिवस नाही की भूतकाळात काय झाले त्याची आठवण करून जगण्याचा दिवस नाही, तर आजची जी जबाबदारी आहे ते स्वीकारण्याचा आपला हा दिवस आहे. उद्याच्या भारतासाठी काम करण्याचा हा दिवस आहे आणि ते खरं स्वातंत्र्य आहे. आणि म्हणून मर्या माता आणि भारत याच्यामध्ये जर का आपण एक असा सुंदर संबंध पाहिला तर मर्या माता किंवा जे आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आपल्याला विश्वास, प्रामाणिकपणा, नम्रता, सेवा, देवाशी एकरूपता शिकवत आहे. आणि म्हणून आजच्या ह्या पिढीसाठी किंवा तरुण पिढीसाठी आजचा दिवस का महत्त्वाचा आहे आणि जर का पाहिलं तर खूप महत्त्वाचा आहे. आजची ही पिढी, इथं काही मुलं मुली बसलेले आहेत, युवक बसलेले आहेत, फक्त भारताचे भविष्यच नाहीत आहेत, पण फक्त भारताचे भविष्य नाही तर त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे तुम्ही आज भारताचे वर्तमान आहात. वर्तमानामध्ये जगा, ते महत्त्वाचं आहे. तुम्हाला सर्वजण सांगतील तुम्ही भारताचे भविष्य आहात, परंतु या वर्तमानामध्ये आपण काय करीत आहोत त्याच्यावर मननचिंतन करणं, मी प्रत्यक्षात काय करीत आहे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून बदलाची सुरुवात आजपासून व्हायला पाहिजे, भविष्यामध्ये नाही. आणि म्हणून भारताला स्वातंत्र्याची आजही आवश्यकता आहे. स्वतःला बदलण्याची आवश्यकता आहे, फक्त भारत देशालाच नाही. आणि म्हणून जर का आज आपण मननचिंतन केलं तर आपण कुठल्या गुलामगिरीमध्ये आजही राहत आहोत? सर्वात प्रथम व्यसनांपासून मुक्त व्हा. त्याचे आपण गुलाम झालेलो आहोत. आज आपले डिजिटल वर्ल्ड, मोबाईल्स, सोशल मीडिया, गेमिंग, अश्लील साहित्य, अंमली पदार्थ, दारू, गांजा, ड्रग्स, जुगार किंवा युवकांमध्ये प्रामुख्याने सापडणारे लव्ह अफेअर्स, ह्याचे आज आपण गुलाम झालेलो आहोत. त्याच्यापासून मुक्त व्हा.
त्याच्यापासून स्वातंत्र्य हे खूप गरजेचं आहे प्रत्येकाला. द्वेषापासून मुक्त व्हा. आपला हा देश विविध धर्म, विविध भाषा, विविध संस्कृतींनी बनलेला आहे. ते आपली कमजोरी नाही, आज ते आपल्याला कमजोरी दाखवत आहेत. विविध भाषा, विविध धर्म, आपली जी संस्कृती आहे, विविध संस्कृती आहे, ती आपली कमजोरी नाही तर ती आपली शक्ती आहे, ती आपली ताकद आहे. आणि हीच भारताची ओळख आहे. आणि म्हणून धर्म, जात, भाषा, प्रदेश, राजकीय मतभेद ह्या आधारावर द्वेष पसरविलेला जात आहेत आणि आपण प्रत्येकजण त्या द्वेषाचे गुलाम बनत आहोत. आजचा हा दिवस त्या द्वेषापासून मुक्त व्हा. प्रेमाने, शांतीने राहा, एकनिष्ठेने राहा. तो आपला भारत आणि ते खरे स्वातंत्र्य. द्वेषाचे जीवन जगणं हे खरे स्वातंत्र्य नाही. त्याच्यानंतर भ्रष्टाचार आणि अप्रामाणिकापासून मुक्त व्हा. आज आपल्या देशामध्ये, जगामध्ये किती भ्रष्टाचार चाललेला आहे, किती अप्रामाणिकपणा, आणि आपण सर्वजण त्याचे भाग बनलेलो आहोत. आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळालं ते भ्रष्टाचारासाठी नाही, अप्रामाणिकतेचे जीवन जगण्यासाठी नाही. तर म्हणून ह्याच्यापासून मुक्त व्हा. भारताचे भविष्य हे केवळ राजकारणी, वैज्ञानिक किंवा उद्योगपतीच ठरवू शकत नाहीत, तर ती जबाबदारी सामान्य नागरिकावर आहे, जे प्रामाणिक राहण्याचा निश्चय करतात त्यांच्यावर हे अवलंबून आहे. आणि ती जबाबदारी आपण प्रत्येकाने स्वीकारणं खूप गरजेचं आहे. जर का ती जबाबदारी आज आपण स्वीकारली नाही तर आपण त्या भ्रष्टाचार आणि अप्रामाणिक भारतामध्येच जगणार आणि आपला मृत्यूही त्याच्यामध्येच होणार आहे. पण त्याला आपण खरे स्वातंत्र्य म्हणू शकतो का? का आपल्याला 80 वर्ष अगोदर जे स्वातंत्र्य मिळालं होतं ते ह्याच्यासाठी होतं का? भ्रष्टाचारासाठी, अप्रामाणिकपणासाठी. आणि त्याच्यातून मुक्त होण्यासाठी कुठंतरी आपल्याला ती जबाबदारी घ्यायला हवी. तंत्रज्ञानाचा उपयोग करा, त्याचे गुलाम बनू नका. आज आपल्याकडे मोबाईल्स आहेत, सोशल मीडिया आहेत आणि विशेष करून आता AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे. माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे ते आपल्याला मदतही करू शकतो की आपलं ज्ञान वाढवू पण शकतो जर का त्याचा चांगला वापर केला तर. परंतु आज ज्या प्रकारे आपण वापर करतो त्याचा, मला तर वाटतं एक दिवस आपली जी विचार करण्याची क्षमता आहे ती क्षमतासुद्धा तो AI आपल्याकडून काढून घेणार आहे आणि ते दिवस येत आहेत. आपण विद्यार्थ्यांना, आता मी शाळेमध्ये आहे, विचारतो की ह्या विषयावर निबंधली किंवा या विषयावर काही बोल. अगोदर काय बघतात? मोबाईल, ChatGPT, गुगल, आणि जे तिथं भेटतं तेच बोलतात. स्वतःचे विचार वापरतच नाही. आणि हे आपल्या भारतामध्ये सुद्धा आलेलं आहे. आणि म्हणून तंत्रज्ञानाचा उपयोग करा पण त्याचे गुलाम बनू नका. आणि आज आपण त्याचे गुलाम बनलेलो आहोत. आणि शेवटी जे मुलं युवक आहेत त्यांच्यासाठी, लिव्ह इन रिअल वर्ल्ड अँड नॉट इन रील वर्ल्ड. वास्तविक जीवनामध्ये राहा, जे रील्स आहेत त्या जीवनामध्ये राहू नका. आपल्याला अशी भरपूर उदाहरणं मिळत आहेत की लोक त्या रील्स जीवनामध्ये राहत आहेत. कुठं ॲक्सिडेंट झाला तर अगोदर रील्स काढतात, तर माणसाला मदत करणार नाहीत. तो माणूस मेला तरी मरू दे, ते रील महत्त्वाचं आहे. किंवा 2 दिवसाअगोदर मी एक रील पाहिलेली आणि ती रील पाहून मलाच धक्का वाटला. एक स्त्री ब्रिजवर होती, एका मुलाला त्या ब्रिजवर ठेवून ती रील शूट करत आहे आणि तो मुलगा चालू पण शकत नव्हता, लहान बाळ आहे, त्या आपल्या गुडघ्यांवर चालत त्या ब्रिजच्या टोकाला गेलेला.
आणि दुसरा कुठला तरी एक मनुष्य होऊन त्या मुलाला उचलतो आणि त्याची जी आई आहे ती रील काढण्यामध्ये बिझी होती. तिला माहिती पण होतं की मुलगा आहे तो त्या ब्रिजच्या टोकाला गेलेला आहे. आणि आजचं हे जग युवकांसाठी प्रेमाच्या जगामध्ये इतके गुंतू नका की आजूबाजूला काय होत आहे ते समजायच नको. आणि ही वास्तविकता आहे आज. भरपूर अशा विद्यार्थ्यांना आम्ही विचारतो की का, तर आम्हालाच माहिती नाही का होत आहे आमच्या जीवनामध्ये, आम्ही काय याच्यामध्ये गुंतलेलो आहोत. आणि ह्याच्यामुळं खूप विद्यार्थ्यांचं आणि खूप युवकांचं जीवन उद्ध्वस्त होत आहे. आणि याची जाणीव असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून डोंट लिव्ह इन रिअल वर्ल्ड, तर लिव्ह इन द रिअल वर्ल्ड. वास्तविकच्या जीवनामध्ये राहा. त्या रिअल वर्ल्डचे तुम्ही गुलाम बनू नका. आणि कुठंतरी आपण त्याचे गुलाम बनलेलो आहोत. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजचे हे दोनही सोहळे आपल्याला ह्याच्यासाठी बोलावित आहेत की आपल्याला कुठल्या प्रकारचं स्वातंत्र्य हवे आहे. सत्याच्या मार्गावर चालणारे स्वातंत्र्य, देवावर विश्वास ठेवणारे स्वातंत्र्य, चांगले कार्य करण्याचे स्वातंत्र्य, आपल्यासमोर जे आहे, आपल्यासमोर जे वास्तविकता आहे त्याच्यामध्ये जीवन जगणे स्वातंत्र्य, आणि जबाबदारीने आपला भारत देश निर्माण करणे ते स्वातंत्र्य. आणि त्याची आज आवश्यकता आहे. आणि मला तरी वाटतं आपण अजूनपर्यंत खूप मागे आहोत. जरी आपण आज 80 वर्ष साजरे करीत आहोत तरीसुद्धा मला वाटतं आपण खूप मागे आहोत. आणि आपण वर्षानुवर्षे मागे जात आहोत, पुढे येत नाहीत. आणि येतं कुठंतरी आपण फक्त भारताचे भविष्य नाहीत तर भारताचा वर्तमानही आहोत. भारताचा वर्तमान सुधारूया, आपल्याला सुधारूया, जेणेकरून भारताचे भविष्यही बदलेल. आणि ती जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. आणि म्हणून आज आपण संकल्प करूया की ती जबाबदारी घेण्यासाठी एक भारतीय नागरिक म्हणून मी तयार आहे का. जर का मी तयार नसेल तर अजूनपर्यंत मी गुलामगिरीमध्येच राहतो. खरे स्वतंत्र अजूनही जगत नाही.